नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर काल म्हणजे 2 सप्टेंबर 2024ला टोटल 31 कंपनींनी डिव्हिडंड, स्प्लिट किंवा बोनसवर अपडेट दिले होते. त्यातल्या 10 कंपनींना आपण काल म्हणजे 2 सप्टेंबर 2024ला संध्याकाळी कव्हर केले होते आणि उरलेल्या 21 कंपनींना आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर सगळ्यात पहिले बोलूया अशा कंपनींबद्दल ज्यांनी बोनसवर अपडेट दिले आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया ॲसेलरेट BS इंडिया लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 315 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 67.69 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरची रिटर्न आहे 4.01% आणि या कंपनीने 3:5च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे 5 शेअरवर 3 बोनस शेअर मिळेल, म्हणजे 5 शेअरचे 8 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 12 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया बिग ब्लॉक कन्स्ट्रक्शन लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 249.02 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरची रिटर्न आहे 46.53% आणि या कंपनीने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर 1 बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 12 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया मोनार्क नेटवर्थ कॅपिटल लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 790 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरची रिटर्न आहे 129.05% आणि या कंपनीने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर 1 बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 13 सप्टेंबर 2024. चला आता अशा कंपनींबद्दल बोलणार आहोत ज्यांनी डिव्हिडंडवर अपडेट दिला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया वेदांता लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 464 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 91.97% आणि या कंपनीने 20 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 10 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया हैडेलबर्ग सिमेंट लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 232.11 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 5000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 19.89% आणि या कंपनीने 8 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 18 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया वदिलाल इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 4160 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 3000 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 58.09% आणि या कंपनीने 1.5 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 19 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया HFCL लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 146.54 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 21,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 94.61% आणि या कंपनीने 20 पैसेचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया सिस्टेमॅटिक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 1520 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 2000 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 334.29% आणि या कंपनीने 1 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 19 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया वदिलाल एंटरप्राइजेज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे
₹5,300 आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 457 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 37.52% आणि या कंपनीने ₹1.50 डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 19 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया टेक्नो इलेक्ट्रिक अँड इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे ₹1,660 आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 19,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 204.75%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने ₹7 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 13 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया मेघना इन्फ्राकॉन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे ₹541. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 587 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 199.31% आणि या कंपनीने 10 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 13 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया झुआरी इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे ₹393. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 168.81% आणि या कंपनीने ₹1 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 20 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया नॉर्थन स्पिरिट्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे ₹213 आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 341 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. आणि या कंपनीने 25 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 21 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया EMS लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे ₹842.10 आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 4,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 200.86% आणि या कंपनीने ₹1 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 20 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया मुकेश बाबू फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे ₹140.05 आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 97 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 12.08% आणि या कंपनीने ₹1.20 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 20 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया पूजा वेस्टर्न मेटॅलिक्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे ₹39.62 आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 40 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 23.35% आणि या कंपनीने ₹1 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 13 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया गुजरात फ्लोरोकेमिकल्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे ₹3,173.65 आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 34,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 3.87% आणि या कंपनीने ₹3 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 20 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया NLC इंडिया लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे ₹276.80 आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 38,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 93.97% आणि या कंपनीने ₹1.50 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 18 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया निखिल अधेसिव्ज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे ₹127.60 आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे
23 करोड रुपये आणि याचा लास्ट 1 इयरची रिटर्न आहे 6.20% आणि या कंपनीने 20 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 19 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया मॅरेथॉन नेक्स्ट गेन रिअल्टी लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 583.30 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 3000 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरची रिटर्न आहे 48.40% आणि या कंपनीने 1 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 18 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया साधना नायट्रोकेम लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 75.43 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. या लास्ट 1 इयरची रिटर्न आहे -0.36% आणि या कंपनीने 15 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 18 सप्टेंबर 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.